चलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश राठोड सर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या ॲपवर. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम स्थिती आहे की शून्यापासून पोलीस भरतीची तयारी कशी करावी. तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी शून्यापासून करायची असेल तर मी काही थोड्याशा गोष्टी सांगतो, त्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्या. एकदम शून्यातून 6 महिन्यामध्ये पोलीस भरती करत असताना 6 महिन्यामध्ये आपल्या अंगावर वर्दी आली पाहिजे. 6 महिन्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जास्त वेळ सुद्धा घालवायची गरज नाही. 6 महिन्यामध्ये येणारी भरती कोणती का असेना त्याच्यावर आपण त्या भरतीमध्ये पद मिळवू शकतो. त्याला काही गोष्टी आहेत ते लक्षात घ्या. कशा? तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ह्या विद्यार्थ्यांसारखं हे हजारो विद्यार्थी आहेत जे की 2023 मध्ये आपल्या या माझ्या क्लासहून आपल्या क्लासहून सिलेक्टेड झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे हजारो विद्यार्थ्यांनी इथं आपलं पोलीस भरतीचं पद मिळवलेलं आहे. कोणी तुमच्या ओळखीचे असतील तर त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करा, त्या विद्यार्थ्यांशी बोला की शिकवणी कशी आहे, इथं मार्क मिळवण्याची पद्धत कशी आहे आणि विद्यार्थ्याला बेसिक पासून कसे नेतात. तर विद्यार्थी मित्रांनो, यांची तुम्हाला ओळख असेल कधी तर बघून घ्या. हे सिलेक्टेड एका एका रूम मधून 3-3 मुलं, बरोबर आहे, एका एका रूम मधून 3-3 मुलं हे सिलेक्टेड विद्यार्थी आहेत. एवढे विद्यार्थी सिलेक्शन झाले 2023 मध्ये. आपण त्यांचे जर फोटो बघितले आणि त्यांचे जर बॅनर्स बघितले, बॅनरवर सुद्धा बसणार नाही, तब्बल 1000+ विद्यार्थी आपण या वर्षी 2023 मध्ये या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन केलेलं आहे. आणि हे बघा, दुसरी स्लाइड तुम्हाला मुलं कोणी ओळखीचे दिसत असतील, कोणी आपल्या गावचं असेल, कोणी शेजारचं असेल, कोणी आपल्या सोबत राहिलेलं असेल, कोणाला आपण बघितलं असेल, सगळे मुलं ट्रेनिंगला आहेत. आता कुणाचं इथं तुम्हाला बघा आपल्या ओळखीचं सुद्धा दिसत असेल. आणि 1000+ विद्यार्थी 2023 मध्ये आपण सिलेक्शन केलेलं आहे, बरोबर आहे. तसंच दुसरी स्लाइड बघा, हा सुद्धा हे तुम्हाला दिसत असतील सगळे जे विद्यार्थी आहे. हे बघा, हे सगळे विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्याकडे जर बघितलं, असं वाटतं की एवढ्या एवढ्या वयात हे मुलं लागले तरी कसं, 18 वर्ष पूर्ण होऊ दिले की नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, आपली खासियत तर ती आहे की पहिल्या प्रयत्नामध्ये आपल्याला वर्दी भेटलीच पाहिजे. मग पहिल्या प्रयत्नात वर्दी मिळवायची असेल तर आपण काय करावं लागेल, या विद्यार्थ्यासारखं आपल्याला या फोटोवर या बॅनरवर कसं झळकावं लागेल, आपल्या समाजामध्ये आपलं प्रतिष्ठा, आपल्या समाजामध्ये मानपान कसं मिळवावं लागेल, आपल्या वडिलाला वर मान करून चालण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. आणि हे जेव्हा आपल्या नशिबाला पोलीस भरतीची वर्दी येतं, तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आपलं मन एकदम भरून येतं. तसंच तुम्ही बघून घ्या, आता मी कितीही जरी असं करत राहिलं तुम्हाला डायरेक्ट फोटो दिसतील, हे सगळे सिलेक्टेड आणि लागलेले स्टुडंट आहेत, बरोबर आहे. म्हणून बघा बेटा, काय एक्स आर्मी लोक आहे, हे एक्स आर्मी लोकांची लाईन तुम्हाला दिसत असेल, हे एक्स आर्मी लोकांचा सिलेक्टेड फोटो आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, बघू शकता की हे विद्यार्थी 2023 मध्ये सिलेक्शन झालेले आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, ही आपली या वर्षीची आता येणारी जी 2023 ची भरती आहे, त्यासाठी आपण बॅच लॉन्च केलेली आहे. आणि या बॅच मध्ये तुम्ही सुद्धा असं आपलं नंबर टाकून किंवा या बॅच मध्ये तुम्ही सुद्धा येऊ शकता आणि या बॅचचा फायदा या विद्यार्थ्यासारखा आपण घेऊ शकतो. आता आपल्याला पुढच्या गोष्टीवर चर्चा करायची की पहिल्या प्रयत्नात जर मला पोलीस भरतीचं यश मिळवायचं असेल तर मला काय करावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, सिंपल कंटेंट आहे आणि सिंपल गोष्ट आहे. ती गोष्ट कशी, बारकाईने लक्ष द्या बेटा. जेव्हा तुम्ही पोलीस भरतीची तयारी करायला सुरुवात करता, पोलीस भरतीची तयारी करत असताना पहिले तुम्हाला ह्या दोन गोष्टी असतात. एक असतं बेटा मैदानी चाचणी. काय असतं? मैदानी चाचणी. एक असेल तुम्हाला काय, मैदानी चाचणी. मग विद्यार्थी मित्रांनो, ही जी मैदानी चाचणी आहे, मैदानी चाचणी ही असेल तुम्हाला किती रे, मैदानी चाचणी असेल बाळांनो 50 मार्काची. आणि हे 50 मार्काची मैदानी चाचणी झाल्यावर तुम्ही थेरीला क्वालिफाय होता. आणि थेरीचा पेपर असतो बेटा 100 मार्काचा. किती मार्काचा? 100 मार्काचा. आता त्या 100 मार्कामध्ये 4 घटक डिवाइड केलेले आहे आणि 4 घटक विभागणी झालेली आहे. ते 100 मार्कामध्ये अतिशय महत्वाचे कसे बघा, एकूण प्रश्न असणार 100. एकूण प्रश्न असणार 100. प्रत्येक प्रश्नाला असेल 1 गुण. 100 प्रश्न 100 गुण. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथं जर तुम्ही बघितलं, मराठी व्याकरण 25 प्रश्न, बरोबर आहे, गणित 25 प्रश्न, बुद्धिमत्ता 25 प्रश्न. कधी कधी विद्यार्थी मित्रांनो, हा जो गणित बुद्धिमत्तेचा पोर्शन आहे, या गणित बुद्धिमत्तेच्या पोर्शनवर, या गणित बुद्धिमत्तेच्या पोर्शनवर 50 पैकी कधी कधी 40 प्रश्न येतात, तर कधी कधी 35 प्रश्न येतात. म्हणजे खालीवरी होऊ शकतं, पण शासनाच्या GR नुसार
गणित 25 आणि बुद्धिमत्ता 25 हे दिले जातात. म्हणजे हे दोन विषय तुम्हाला 75 मार्क कव्हर करतात. त्यानंतर इथं आपण बघितलं कला शाखा घटक म्हणजे संपूर्ण जीएस अँड जी के, याला सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 25 प्रश्न असतात. या 25 मधून कमीत कमी 20 प्रश्न बेटा तुम्हाला संपूर्ण कला शाखा घटकवर असते. मग संपूर्ण कला शाखा घटक म्हणजे काय, त्याच्यात तुम्हाला इतिहास आलं, भूगोल आलं, नागरिक शास्त्र आलं, भारतीय राज्यघटना आली, सगळ्या पंचायत राज आला, या सगळ्यावर 20 प्रश्न असणार. आणि बाळांनो याचे जे 5 प्रश्न आहे बेटा, हे 5 प्रश्न तुम्हाला चालू घडामोडीवर असणार. कशावर असणार? चालू घडामोडीवर. मग एकूण झाले 100 प्रश्न. मग याची तयारी करायची कशी, याच्यासाठी पुस्तक वाचावे कोणते? विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे असे काही विद्यार्थी आहेत, त्याला मराठीचे पुस्तक न पुस्तक तोंडपाठ आहे, तोंडपाठ आहे. पण त्या विद्यार्थ्याला जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा तो प्रश्न पुस्तकातून असेल तर सांगतो, पण त्या पुस्तकात जर तो प्रश्न असेल नसेल त्याला येत नाही. म्हणजे मला हे सांगायचं की हा जमाना भोकंपट्टीचा नाही. जर तुम्हाला मार्क मिळवायचा असेल, कन्सेप्च्युअली शिकावं लागेल. मग या 100 मधून आपल्याला किती मार्क घ्यावे लागेल? या 100 मधून अंदाजे बेटा आपल्याला 90 प्लस मार्क घ्यावे लागतात. 90 प्लस, 90 प्लस. तेव्हा आपण महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म भरलं तर आपला रिझल्ट निश्चित आहे. 90 प्लस मार्क घ्यावेच लागतात. इट्स कंपल्सरी. 90 प्लस, 90 प्लस. जर 90 प्लस मार्क मिळाले नाही तर आपला रिझल्ट जाण्याची दाट शक्यता आहे. बरोबर आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, या 90 प्लस मार्काची रणनीती कशी असेल हे आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये, नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणारच आहोत. म्हणून फक्त मी तुम्हाला इथे हे सांगितलं की याची रणनीती, तुमचा जो कला याचा पेपरचा पॅटर्न असेल तो कसा असेल, आणि या पेपर पॅटर्नला आपल्याला सामोरे जाण्यासाठी अभ्यास कसा करावा लागेल, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचं, कोणता विषय किती वेळेत कव्हर करायचा, अभ्यास करायचं कसं, या अभ्यासाला किती वेळ द्यायचा, ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याला वेळ देत असताना पहिले तुम्ही कुठंही केव्हाही जिथं तुम्हाला चांगलं वाटतं तिथं तुम्ही पहिले कुठंही क्लास जॉईन करा. कारण काय, विदाऊट क्लास आपण कोणताही मार्क एक्झाम ओरिएंटेड मिळवू शकेल, पण रिझल्ट ओरिएंटेड नाही. राईट. रिझल्ट ओरिएंटेड मार्क मिळवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कन्सेप्च्युअली अभ्यासच करावा लागेल, अन्यथा मार्क भेटत नाही. कारण का, तुम्ही 85 पर्यंत जाता पण प्लस वरचे जे 5 मार्क आहे बेटा 90 मिळवण्यासाठी, ते तुम्हाला मिळत नाही. राईट. 95 मार्क मिळालेले विद्यार्थी सुद्धा यावर्षी अभ्यास करत आहे. 95, 95. कारण का, लिस्ट रिझल्ट अतिशय वर गेला, आणि जेव्हा रिझल्ट हाय जातो बेटा तेव्हा दोष कुणाचा, की तो पेपर जो होता तो पेपर 90% अवघड होता आणि 10%, 90% सोपा होता आणि 10% अवघड होता. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे तुमची मार्कची आणि लिस्ट असेल. पुस्तकाची सुद्धा लिस्ट मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगणार आहे. आता जर बघितलं आपण तर ही आहे तुमची ग्राउंड म्हणजेच मैदानी चाचणी. ही आहे तुमची ग्राउंड म्हणजे मैदानी चाचणी म्हणा, मैदानी चाचणी. आता मैदानी चाचणी जी असेल बेटा ती असेल 50 मार्काची. याच्यामध्ये मी सगळं दिलेलं आहे. पुरुष उमेदवार जनरल त्याला असतो बेटा 20 गुण. कशाला? पुरुष उमेदवार जे धावणे आहे, धावणे 800 मीटर जे धावणे आहे त्याला 20 गुण आहेत. पण कसे कसे गुण तुमचे कटत जातात याची सुद्धा इथं मांडणी केलेली आहे. गुण कसे कसे कटतात म्हणजे जर आपण 5 मिनिट 10 सेकंद पेक्षा कमी आलं तर 20 पैकी 20 गुण मिळतात. जर आपण 5 सेकंद 5 मिनिट 10 सेकंद 10 सेकंद ते 5 मिनिट 30 सेकंदात आलं तर 18 गुण मिळतात, म्हणजे 2 मार्क कमी होतात. तसंच विद्यार्थी मित्रांनो, महिलांसाठी जे 800 मीटर आहे त्यांना थोडस वेळ, आणि महिलांचा 800 मीटर याच्यामध्ये 2 मिनिट 50 सेकंद महिला उमेदवार पेक्षा कमी आले तर 20 गुण मिळतात, अन्यथा मिळत नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर माजी सैनिकांसाठी दिलेलं आहे. त्यानंतर बाळांनो, हे तुमचं गोळाफेक आहे. गोळाफेक जर बघितलं इथं 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त टाकत असाल तर 15 पैकी 15 गुण हे कोणाला मिळतात रे? उमेदवार जो पुरुष असेल तर. महिलांसाठी
फक्त 600 मीटरचं अंतर आहे आणि 600 मीटरचं अंतर तुम्ही पार केलात तर तुम्हाला 15 गुण मिळतात आणि जसं जसं तुमचं डिस्टन्स कमी होणार तसं तसं विद्यार्थी मित्रांनो 2-2 मार्काने तुम्ही मागे येणार. म्हणजे मला हे सांगायचं, जर तुम्हाला महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये या ग्राउंड मध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर पुरुष असेल पुरुष, बरोबर आहे, हा पुरुष असेल पुरुष उमेदवार, तर पुरुष उमेदवाराला बेटा नाही नाही म्हणलं तर 40 मार्क किंवा 40 प्लस घ्यावे लागेल. आणि जर महिला असेल महिलाला विद्यार्थी मित्रांनो 35 प्लस मार्क घ्यावे लागतील. राईट. आणि याचं जे बाउंड्री पास असतं ते 25 मार्कावर असतं. त्यापेक्षा कमी असतील तर आपल्याला पेपरला सुद्धा बोलवत नाही, पेपरला सुद्धा क्वालिफाय नाही. 25 असेल तर आपण जर डाऊन रिझल्ट आला तर 25 वर आपण पेपरला क्वालिफाय होऊ शकतो. परंतु एवढं टार्गेट ठेवा की आपल्याला 40 प्लस पुरुष उमेदवार 35 प्लस महिला उमेदवार, जर असं केलं तर तुम्हाला याच्यावर मार्क मिळतं. ओके. तसंच आपण इथं माजी सैनिकांचं घेतलं, गोळाफेक आहे, त्याच्यानंतर त्यांचा गोळाफेक आहे, त्याच्यानंतर इथं धावणे आहे, त्याच्यानंतर इथं 100 मीटर धावणे आहे. मुलींना वेळ थोडासा 14 सेकंद असतो, मुलांना वेळ बेटा 11.50 सेकंद आहे. आणि तुम्हाला याच्यावर काही माहिती पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट मध्ये युट्यूबला कमेंट मध्ये टाकू शकता. मी तुम्हाला असं मी असेल पवन देशपांडे सर असतील, आम्ही तुम्हाला वेळोवेळी याच्याबद्दल परिपूर्ण माहिती देत जाऊ. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ही आज, बरोबर आहे, राईट, संपूर्ण मराठी व्याकरण व शब्दसंग्रह ही जी बॅच आहे ही बॅच पोलीस भरतीसाठी आज लॉन्च होत आहे आणि ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असेल. तुम्ही लाईव्ह बघू शकता. जर तुम्हाला लाईव्ह बघण्यात आलं नाही, कुठं वेळ वेगळा झाला, कुठं कामाला गेले, बाहेर गेले आणि कुठं काहीतरी सुट्टीत असाल, राईट, नेटवर्क नाही, तर तुम्ही तीच बॅच तोच लेक्चर नंतर सुद्धा तुमच्या सोयीनुसार बघू शकता. अगदी कट टू कट, एक मार्क सुद्धा कटणार नाही. तुम्हाला महाराष्ट्रातून कोणताच पुस्तक घेण्याची गरज नाही. तुम्हाला त्याच्यावर पूर्ण पीडीएफ नोट्स मिळतील, पूर्ण सिलेबस मिळेल, पूर्ण व्हिडिओ मिळेल, पूर्ण लेक्चर होईल आणि परिपूर्ण एक मार्क सुद्धा नाही. ही जी बॅच आहे या बॅचचं वैशिष्ट्य असं असेल बेटा, बेसिक पासून ऍडव्हान्स मराठी व्याकरण सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपात आणि संपूर्ण मार्क्स मिळवणे हेच ध्येय. या बॅचच्या वरून तुम्हाला लक्षात येत असेल की बाळांनो, ते जे सिलेक्टेड विद्यार्थी झालेले आता मी तुम्हाला दाखवलं त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल की ही या आपल्याला मार्क कशा पद्धतीने मिळू शकतात. बरोबर आहे. त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, इथं ही जवानची बॅच आहे जे की राज्य उत्पादन शुल्क मध्ये, राज्य उत्पादन शुल्क म्हणजे दारूबंदी अधिकारी असतात, त्या राज्य उत्पादन शुल्क मध्ये सुद्धा काही परीक्षा जाहिरात येणार आहे. तुम्ही आजपासून तयारीला लागा. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हळूहळू हळूहळू आपण पूर्णपणे पोलीस भरती, आता आपलं ध्येय असं एकच असेल की या गर्दीत वर्दी मिळवणे आणि ही वर्दी मिळवून देण्यासाठी मी आणि आपली टीम ही तुमच्या सोबत आहे. तुमच्या अंगावर वर्दी टाकल्याशिवाय आम्ही सुद्धा थांबणार नाही. म्हणून तुम्ही सुद्धा कामाला लागा बाळांनो आणि तुम्हाला आमच्याकडून बेस्ट ऑफ लक. अभ्यास करा. अनेक विविध माहितीसाठी मी लगेच तुम्हाला असे व्हिडिओ टाकत राहीन. थँक्यू.